नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आणि आता मागच्या हेडिंग वरून लक्षात आलंच असेल, आता काय आहे, ग्रुप सी ची ऍड सुटलेली आहे आणि तलाठी भरती आता कशात झाली आहे, ग्रुप सी मध्ये ऍड झाली आहे. बरोबर, तलाठी भरती सगळ्या सरळ सेवा आता ह्या कंबाईन मध्ये गेलेत, कंबाईन ग्रुप सी मध्ये गेलेत. आणि जागा पहिल्यांदा 5,600 जागा होत्या, आता किती झालेत, 6,000 क्रॉस झालेत. आणि एक्झाम कधी आहे आपली, 25 ऑक्टोबर. तर 25 ऑक्टोबर पर्यंत जागा ह्याच्यात वाढ होऊ शकते आणि 100% 1,000-1,500 जागा ह्याच्यात वाढच होती. तर 2023 जी ऍड होती त्या पद्धतीने 100% जागा असणार आहे. 7,500 8,000 ही ऍड 100% जाईल. तर त्या ऍड मध्ये आपलं फ्री तरी निघाली पाहिजे आणि परत मेन्सवर. ठीक आहे, पण आता सध्या आपल्या पुढे काय वाढवून ठेवलंय, तर फ्री. बरोबर, मान्य जागा जास्त असल्यामुळे कट ऑफ काय होणार आहे, खाली येणार, 100% येणार. ठीक आहे, जो आता 50च्या पुढे लागत होता तो एक 35-40च्या पुढे लागेल. ठीक आहे, खूप खाली पण येणार नाही, कारण त्यावेळेला टायपिंग सर्टिफिकेट वगैरे मस्त होतं. बरोबर, मुलं फॉर्म भरत नव्हती, पण आता सरसकट सगळे भरायला लागले. त्याच्यामुळं एक कॉम्पिटिशन तर असणार आहे. ठीक आहे, पण एक 35-40च्या पुढे तर मार्क्स 100% आले पाहिजे प्री निघायसाठी. कदाचित खाली पण येईल, पण सेपर साईड. आता जर मागच्या 19चा कट ऑफ लागला, 19 मार्क्सला जर तुमची प्री निघत असेल, प्री एक वेळ निघेल, पण मेन्स मध्ये 100% नाही होणार. त्याच्यामुळं सेपर साईड मध्ये आपला स्कोर मॅक्सिमम पाहिजे. ठीक आहे, त्याच्यामुळे काय होईल, आपल्याला मेन्सला पण फायदा होईल. तर आत्ताच मॅक्सिमम अभ्यास करून आपल्याला मार्क्स मिळवायला पाहिजेत. जर 40 म्हणतोय आपण, तर एक 60च्या पुढे तरी आपल्याला स्कोर पाहिजे. तर ह्या 60+ साठी काय केलं पाहिजे, बरोबर, 60+ मार्क्स पडायसाठी आपण काय केलं पाहिजे. आता ह्याच्यात अशी पण भरपूर मुलं असतील जे जुनी असतील, ज्यांनी आतापर्यंत भरपूर फ्री दिलेत, मेन्स दिलेत, त्यांना काय सांगायची गरज नाही. पण आता जे काही नवीन आहेत, ओके, तर त्यांनी काय करायचं, नवीन आहेत त्यांनी. सध्या आपण पहिल्यांदा फोकस करू प्रीवर. तर असे पण काय असतील की जे दरवर्षी एक्झाम देत आहेत, पण त्यांची प्री अजून क्वालिफाय नाही झाली. तर एक गोष्ट लक्षात ठेवा की अभ्यास आणि प्री पास होणं ह्याचा दुरान्वये काही संबंध नाहीये. मी परत रिपीट करतोय, अभ्यास आणि तुमची प्री निघणं ह्याचा काही संबंध नाही. जर संबंध कशाशी असेल ना, तर तुमची मॅक्सिमम तुम्ही कुठल्या पद्धतीने अभ्यास करताय ह्याच्यावर. बरोबर, काय काय असतात, कमी अभ्यास करतात, पण जे पेपरमध्ये त्यांनी जो अभ्यास केलाय त्यातीलच प्रश्न सगळे पडू शकतात. सगळ्यात महत्वाचं काय आहे, तर तुम्ही कशा पद्धतीने अभ्यास करताय. बरोबर, तुमचे रेफरन्स बुक काय आहेत किंवा तुमचा अभ्यास करण्याची दिशा कोणती. उदाहरणार्थ, आता जर तुम्ही सरसकट सगळं वाचत बसला, बरोबर, तरी रिझल्ट भेटत नाही. तर सगळ्यात महत्वाचं काय आहे, तुमचं पाठीमागचं पेपर अनालिसिस किंवा पाठीमागे काय विचारलंय आणि आता हिथून पुढे काय विचारू शकतात. म्हणजे तुम्हाला आधी काय विचारलंय त्याच्यावरून प्रिडिक्शन करता आली पाहिजे. त्याच्यासाठी सगळ्यात महत्वाचं तुमचं काय पाहिजे, PYQ पक्के पाहिजे. बरोबर, आता तुम्ही म्हणसाल की जर नवीन असेल तर काय, तर सगळ्यात पहिल्यांदा आपण बघूयात ह्या 3 महिन्यामध्ये काय वाचायचं. 3 महिने आहेत आता. ठीक आहे, 3 महिन्यामध्ये 3 पण नाही, आता किती 2.5 महिने राहील. 25 तारीख म्हणजे अख्खा ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबरचे 25 दिवस. ठीक आहे, 3 महिने आपले जवळपास राहिले. तर ह्या 3 महिन्यामध्ये काय वाचायचं, तर स्पष्टपणे सांगतो की जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांनी फक्त स्टेट बोर्ड कव्हर करा. स्टेट बोर्डचा ठोकळा भेटतो, तो पूर्णपणे वाचा. आणि मी गॅरंटेड सांगतो त्याच्या बाहेर प्रश्न जात नाही. नुसता स्टेट बोर्डचा ठोकळा जरी केला तरी पण तुमची प्री क्वालिफाय होचाल तुम्ही. सध्या आपला विषय चाललाय प्रीचा. मेन्स लोड आहे ते आपण नंतर घेऊया, कारण मेन्सचा लोड घेण्यात काय आता मजा नाही. का, तुमची प्री निघाली तरच मेन्स आहे. स्पर्धा कुणाशी असणार आहेत, प्री पास झालेलेच मुलं पुढे जाऊन मेन्स देणार, त्यांच्या स्पर्धा असणार आहे. पूर्ण महाराष्ट्र बरोबर स्पर्धा आहे का, बिलकुल नाही. आता सध्या काय, एक सकाळचाच आकडा होता, काहीतरी 7.5 लाख मुलांनी फॉर्म भरले. ठीक आहे, आणि आज लास्टची डेट आहे. तर सगळ्यात महत्वाचं काय, तर ह्या 7.5 लाख पैकी आपल्याला जर जागा 7,000 असतील आणि जर 16च्या पटीत घेतलं, एक 96,000 किंवा 1 लाख मुलं, 7 लाखापैकी जवळजवळ 1 लाख मुलं प्री क्वालिफाय होणार आहे. म्हणजे आपला नंबर कुठं पाहिजे, 7 मध्ये आपण पहिलं पाहिजे. 7 मुलांच्या मागे आपण पहिलं बसलं पाहिजे. आणि काहीच अवघड नाही, ह्या वर्षी एवढ्या जागा आहेत. त्याच्यामुळं कारण मी कट ऑफ सांगितला, मी मुद्दाम सांगितलं एक 35-40 वगैरे, का तर आपली तयारी त्या पद्धतीची पाहिजे. कट ऑफ त्याच्यापेक्षा कमी 100% असणार आहे. बरोबर,
तर सध्या आपण फ्रीचं बघूयात. म्हणून म्हणलं की जे नवीन मुलं आहेत त्यांनी फक्त स्टेट बोर्ड वाचलं तरी चालेल. स्टेट बोर्डच्या बाहेरचा एकही प्रश्न जाणार नाही. एक किमान 80 प्रश्न जरी आपण पकडले, 20 प्रश्न बुद्धिमत्ता गणिताचे, ते सोडून 80 प्रश्न, 80 पैकी जवळजवळ 50 प्रश्नांचा तरी थेट रेफरन्स आपल्याला स्टेट बोर्डमध्ये सापडतो. 50 प्रश्नांचा. ठीक आहे. आणि उरलेले प्रश्न आपण सोडवू शकतो. आणि 50 प्रश्न सोडवलं म्हणजे तुमची ह्यावेळीची फ्री 100% निघेल. ठीक आहे. आता जे जुने विद्यार्थी आहेत त्यांनी काय करायचं? मी तर म्हणतो जुन्या विद्यार्थ्यांनी पुस्तकाला कोणत्याच हात लावायचा नाही. परत एकदा सांगतो, जुन्या विद्यार्थ्यांनी पुस्तकाला कोणत्याच रेफरन्स बुकला हात लावायचा नाही. काय करायचं? फक्त पीवायक्यू अनालिसिस. फक्त पीवायक्यू अनालिसिस मार्केटमध्ये आहेत. लोकसेवाचं आहे, परत आपलं लॉजिक बुस्टर आहे, स्टेप अप अकॅडमीचं. एवढं जरी केलं तुम्ही तुमच्या पद्धतीने चूज करा आणि फक्त पीवायक्यू अनालिसिस आणि त्याच्या खाली जी इन्फॉर्मेशन दिली फक्त तेवढं करायचं. तेवढं केल्यानंतर तुमचा स्कोर 100% 60+ जातोय. म्हणजे सगळ्यात महत्वाचं काय, जुन्या विद्यार्थ्यांनी एकाही रेफरन्स बुकला हात लावायचा नाही, नोट्स काढायच्या नाहीत. फक्त काय करायचं, पीवायक्यू अनालिसिस करायचं आणि मॅक्सिमम प्रश्न सोडवायचे. एमसीक्यू प्रॅक्टिस, का तर आपल्याला वेळ पुरला पाहिजे. ओके, हे केलं तर 100% फ्री निघते. ओके. आणि जे जुने विद्यार्थी फ्री निघाल्यानंतर मग परत मेन्सचा लोड घ्या. लगेच मेन्सची लोड घ्यायची गरज आहे का? बिलकुल नाही. ठीक आहे. कारण स्पर्धा परत असणार आहे. ते जे 1 लाख मुलं जे सिलेक्ट होणार आहेत त्यांच्या स्पर्धा आहे. ठीक आहे. आता 7 लाखांमध्ये 1 लाखात बसायचं तयारी ठेवा. आता हे झालं. दुसरी गोष्ट, आता मागाशी मी म्हटलं नुसता अभ्यास करून फ्री पास होत नाही. सगळ्यात महत्वाचा असतो तो काय असतो, तुमचा ऍटिट्यूड आणि तुमचा कॉन्फिडन्स. काय? तुमचा ऍटिट्यूड आणि कॉन्फिडन्स. तुम्ही पेपरला जाताना कुठल्या ऍटिट्यूड मध्ये जाताय, कोणत्या कॉन्फिडन्स मध्ये जाताय, ते सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. आणि तो कॉन्फिडन्स आणि ऍटिट्यूड कशातून येतो माहिती आहे का? तर हे आपल्या अभ्यासातून येतो. ठीक आहे. अभ्यास हा पास होण्यासाठी गरजेचा नसतो. अभ्यास कशासाठी गरजेचा असतो? तो ऍटिट्यूड आणि तो कॉन्फिडन्स यासाठी अभ्यास महत्वाचा असतो. बरोबर. तर त्याच्यासाठीच तो ऍटिट्यूड आणि कॉन्फिडन्स साठी आपलं पीवायक्यू वर पकड मजबूत पाहिजे. पीवायक्यू वर पकड काय पाहिजे? मजबूत पाहिजे. कारण पीवायक्यूच एक आरसा असतो. बरोबर. आता जो पेपर आपण देणार आहे ना, त्याचा जो आरसा कोण आहे तर पीवायक्यूच आहे. तर आता मग आपण आता बॅच लॉन्च करतोय, त्याच्यात आपण फक्त पीवायक्यूचं अनालिसिस करणार आहे. 2019 ते 2025 फक्त पीवायक्यूच आणि डिटेल अनालिसिस. का तर आता वेळ नाही. कसला वेळ नाही तर आपण पूर्ण सिलेबस ह्या 3 महिन्यामध्ये तर वाचूच शकत नाही. सगळ्यात सोपी वे कोणते, तर तुमचं पीवायक्यू आणि त्याचं अनालिसिस, त्याचं जे काय परत माहिती दिली आहे ती फक्त बघितलं तरी प्रश्न रिपीट होतात. ते आपण बघूयाच. ओके. तर आता सगळ्यात महत्वाचे पॉईंट बघूयात. तर ह्या लेक्चर मधून तुम्हाला लक्षात येईल की कोणत्या विषयात कोणत्या टॉपिकला जास्त वेटेज आहे. ठीक आहे. तुम्ही फक्त एवढं जरी केलं, आता ज्यांनी जरी क्लास लावले नाहीत तरी फक्त आता मी पुढच्या स्लाइड दाखवतो तेवढंच फक्त टॉपिकच्या रिव्हिजन करायच्या, ह्याच्या बाहेर प्रश्न जाणार नाहीत. उलट ह्याच्यात जे दिलंय ना त्याच्यापेक्षा कमी, फक्त महत्वाचे वरचे पॉईंट बघायचे आणि त्याच्यात पीवायक्यू नुसार फक्त अनालिसिस करत जायचं. ठीक आहे. सगळ्यात पहिल्यांदा राज्यघटना. महत्वाचा टॉपिक. 15 प्रश्न 100% येतात. 100 प्रश्नांपैकी 15 प्रश्न 100% येतात. आता पॉलिटीचा आवाका मोठा आहे. ठीक आहे. पण प्रिलियमचा आवाका लय मोजका आहे. किती? तर आता बघूया की त्याच्यात काय विचारतात. पॉलिटीमध्ये आपल्याला प्रीमध्ये काय विचारतात. सगळ्यात महत्वाचं, पॉलिटीची सुरुवात होती ती राज्यघटनेतून. बरोबर. राज्यघटना कशी तयार झाली? बरोबर. राज्यघटना तयार कशी झाली, त्याच्यामध्ये योगदान कोणाचं होतं, त्याची जी प्रोसेस आहे, म्हणजे तुमचा 1773चा रेग्युलेटिंग ऍक्ट पासून ते 1935चा ऍक्ट आणि 1947चा भारत स्वतंत्र कायदा, इथपर्यंत सगळे कायदे प्लस, कारण ही दिशा आहे आपली राज्यघटना तयार व्हायची. तर हे डिटेलमध्ये करायचं सगळ्यात पहिला. आणि दुसरी गोष्ट, राज्यघटना तयार झाल्यानंतर राज्यघटनेचे जे इम्पॉर्टंट पॉइंट्स आहेत, जसे की अध्यक्ष कोण होते, मसुदा समितीचे अध्यक्ष कोण, मसुदा समिती कधी तयार झाली, कुठल्या समितीचे कोणते अध्यक्ष होते. बरोबर. इथं घटना निर्मिती त्याचं बघूया. संविधानाची पहिल्यांदा मागणी कोणी केली. बरोबर. संविधान सभेची पहिली बैठक, शेवटची बैठक, किती सदस्य होते. बरोबर. त्याला मान्यता कधी भेटली, संविधान लागू कधीपासून झालं, ह्या सगळ्या गोष्टी ह्याच्यात येतात.
बरोबर. तर सगळ्यात महत्वाचं काय, घटना निर्मिती. त्याच्यानंतर आता सिटीजन म्हणजे भाग 1, भाग 2 ह्याच्यावर शक्यतो जास्त प्रश्न विचारत नाही. आपलं सुरू होतं ते मूलभूत हक्कापासून सुरू होतं. ठीक आहे. कलम 12 पासून सुरू होतं. तर कलम 12 पासून ते कलम 51 ए. कलम 51 ए ह्याच्यात काय काय येतंय, मूलभूत हक्क येतात. बरं डीपीएसपी येतात. डीपीएसपी म्हणजे काय, मार्गदर्शक तत्वे कुणाकडून घेतलेत आपण, हे इथं येतं. ठीक आहे. कुणाकडून घेतले डीपीएसपी, आपण आयर्लंड कडून घेतली. ठीक आहे. डीपीएसपी. तर मूलभूत हक्क, बरोबर, मूलभूत हक्क कोणाकडून घेतलं, अमेरिकेकडून. परत डीपीएसपी आले आणि परत मूलभूत कर्तव्य आले. 51 ए मध्ये काय, मूलभूत कर्तव्य तोंडपाठ पाहिजे. ठीक आहे. विथ डिटेल तोंडपाठ पाहिजे ह्या गोष्टी. हे पण तोंडपाठ पाहिजे, हे पण तोंडपाठ पाहिजे. आता त्याच्यानंतर हे तुम्ही पॉज करून पण बघू शकता. आता मी तुम्हाला सांगतो तोंडी यातलं. इकडं केंद्र आणि राज्य. केंद्राचा पंतप्रधान करायचा, राज्याचा मुख्यमंत्री करायचा. केंद्राचा राष्ट्रपती करायचा, इकडे राज्याचा राज्यपाल करायचा. ठीक आहे. केंद्रातलं सुप्रीम कोर्ट करायचं. ओके. न्याय व्यवस्था आपली सेपरेट आहे, त्याच्यामुळे केंद्रातला हा शब्द वापरणं चुकीचं आहे. इकडं काय करायचं, केंद्रीय मंत्रिमंडळ करायचं, इकडं राज्याचं मंत्रिमंडळ करायचं, इकडं संसद करायचं, इकडं विधानसभा विधान परिषद करायचं, इकडं राज्यसभा आणि लोकसभा करायचं. ओके, हे आलं लक्षात. त्याच्यानंतर सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट. ओके, इथं सगळ्यात महत्वाचं, सगळ्यात जास्त प्रश्न जर कशावर विचारतील तर कलमावर विचारतात. ओके. आता ह्या गोष्टी झाल्या ना तुमच्या, न्यायमंडळ आता मी सांगितलं कव्हर होतंय. न्यायमंडळामध्ये सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय. विधिमंडळ, विधिमंडळामध्ये काय, विधानसभा आणि विधान परिषद. दुसरी गोष्ट राज्यपाल ह्याच्यातच येणार, महाधिवक्ता ह्याच्यातच येणार. ठीक आहे. ओके. केंद्र राज्य संबंध महत्वाचा टॉपिक आहे. ह्याच्यावर पण दरवर्षी प्रश्न असतोच एक. आणि सरकारी आयोग ह्या रिलेटेड आहे. सरकारी आयोग 100% दरवर्षी प्रश्न विचारलाय सरकारी आयोगावर. ठीक आहे. परत आंतरराज्यीय परिषद असतील. ठीक आहे. आंतरराज्य परिषद, परत नदी जल वाटपचा करार. ठीक आहे. 262 262 महत्वाची कलम आहेत. बरं, ही केंद्र राज्य संबंध घटनात्मक आयोग. ठीक आहे. ह्याच्यावर वेटेज कमी आहे, काही एवढं काय विचारत नाही. सगळ्यात महत्वाचं कलम, कलम तोंडपाठ पाहिजेत तुमचे. आता हे जे सगळे मी तुम्हाला सांगितले पॉईंट, ह्याच्यात कलम तुमची महत्वाची आहेत, कलम आली पाहिजे. दुसरी गोष्ट प्रशासन. आता ह्या प्रशासनामध्ये काय येतं, तर प्रशासनामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे 73वी घटना दुरुस्ती, 74वी घटना दुरुस्ती. म्हणजे इथं काय आहे, प्रशासन नाव दिलंय पण खरं टॉपिकचं नाव काय आहे? तर पंचायत राज. ठीक आहे. पंचायत राज. तर ही सगळ्यात महत्वाची आहे 73वी आणि 74वी घटना दुरुस्ती. दरवर्षी प्रश्न विचारतात. मागच्या वर्षी पण प्रश्न विचारला 24 जुलै हा तारीख आपण काय म्हणून सेलिब्रेट करतो. ओके. तर हा इनडायरेक्टली प्रश्न वाटत असेल पण ह्या टॉपिकचा इथं रेफरन्स येतो. 24 जुलै राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून आपण, मतदान दिवस म्हणून आपण सेलिब्रेट करतो. तर ह्याचा रेफरन्स पंचायत राजमध्ये. का तर त्या दिवशी 73वी घटना दुरुस्ती लागू झाली होती. ठीक आहे. तर हे सगळं बघून घ्या तुम्ही. पॉलिटीचा भूगोल. भूगोल हा टॉपिक अभ्यास करायला सोपा, पण आजकाल मार्क काढायला सगळ्यात जास्त कठीण झालाय. ठीक आहे. हा 2 वर्षाचा जर ट्रेंड बघता, मार्क्स पडत नाही त्यात. 10च प्रश्न येत आहेत. आधी 15 प्रश्न यायचे, आता 10 प्रश्न येत आहेत. तर मार्क्स पाडणं थोडंसं अवघड होऊन बसलंय ह्याचं. अभ्यास करायला खूप सोपा आहे, मार्क्स पाडायला अवघड आहे. मुद्दाम आयोगाने थोडस हे केलंय. तर आता ह्याच्यात पण बघा, महाराष्ट्राचा भूगोल आणि भारताचा भूगोल येणार. महाराष्ट्राचा भूगोल 10 प्रश्न असतात. 10 पैकी 5 प्रश्न महाराष्ट्र, 5 प्रश्न भारताचं गृहीत धरून जायचं. थोडंसं वेटेज इथं झुकतं कुठं, महाराष्ट्राकडं. तर महाराष्ट्राचं 5चं कधी 7 होऊ शकतं. ठीक आहे. ओके. आता त्याच्यात पण भूगोलामध्ये पण आपल्याला माहित आहे काय काय आहे. प्राकृतिक भूगोल आहे, मानवी भूगोल आहे आणि आर्थिक भूगोल आहे. ह्याच्यात पण सगळ्यात जास्त वेटेज कोणाला आहे, प्राकृतिक भूगोलला. तर सगळ्यात पहिल्याला महाराष्ट्राचा भूगोल. महाराष्ट्राच्या भूगोलामध्ये सगळ्यात जास्त प्रश्न येतात प्राकृतिक भूगोल. प्राकृतिक भूगोलामध्ये काय येतं, तर तेच नद्या, परत हवामान, डोंगर, पर्वतरांगा, परत हे लोकेशन्स वगैरे हे सगळं नकाशास्त्र वगैरे हे कशाला आहे तर प्राकृतिक मध्ये.
दुसरं, वाहतूक आणि दळणवळण 100% प्रश्न असतो. वाहतूक, दळणवळण 100%. नॅशनल हायवेवर असेल, स्टेट हायवेवर असेल, जल वाहतूकवर असेल किंवा विमान मार्गावर असेल. दरवर्षी 100% प्रश्न विचारतायत आणि अवघड अवघड स्वरूपाचे प्रश्न विचारतात. त्याच्यामुळं PYQ हे 100% बघायचे. ठीक आहे. तर आता हे झालं महाराष्ट्राचा भूगोल. आता भारताचा भूगोल. भारताचा भूगोल पण सेम प्राकृतिक भूगोल. आता ह्याच्यात काय येणार आहे? नद्या. नद्यांपेक्षा मॅक्सिमम ट्रेंड काय सापडतो? तर हिमालय संबंधी प्रश्न जास्त विचारले जातात. ठीक आहे. हिमालय पर्वतरांगा. ठीक आहे. भारतातील पर्वतरांगा ह्याच्याबद्दल प्रश्न जरा जास्त दिसून येत आहेत. परत हे येतं प्राकृतिक भूगोलमध्ये. परत कृषी. कृषी, परत लोकसंख्या, इथं पण वाहतूक वगैरे, वाहतूक व्यवस्था भारताची. मग परत आलं सगळंच, रेल्वे मार्ग, रस्ते, महामार्ग, परत हवाई मार्ग. आता हे परत बघून घ्या तुम्ही. हे तर सगळे दिलेत. महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल, महाराष्ट्राची लोकसंख्या. लोकसंख्या टॉपिकवर प्रश्न असतातच. 2 ते 3 प्रश्न तुम्हाला हे लोकसंख्यावरच दिसतील. ठीक आहे. लोकसंख्येवर तुम्हाला 100% प्रश्न दिसणार. मग त्यात काय आलं? लिंग गुणोत्तर आलं, साक्षरता आलं. हे सगळं ह्याच्यात आहे. मग त्याच्यात तुम्ही महाराष्ट्राची पण आकडेवारी करा आणि देशाची पण करा. ठीक आहे. भारताची पण करून ठेवा. आता 2011ची आकडेवारी लेटेस्ट मध्ये. ठीक आहे. आता मी हे जे सगळं सांगतोय, हे फक्त अभ्यास करायलाच नाही तर PYQ ह्याच्यातले तुम्ही 100% कुठले प्रश्न मागच्या वर्षी, त्याच्या मागच्या वर्षी, थोडक्यात 2019 पासूनचा ट्रेंड बघत चला. 2019 ते 2025 काय प्रश्न विचारले, कुठल्या टॉपिकवर विचारले, कशा पद्धतीचे विचारले, हे तुम्ही बघत चला. मी आता फक्त महत्वाचे टॉपिक, ह्याच्या बाहेरचं काहीच करू नका. ठीक आहे. कारण ह्याच्या बाहेरचा प्रश्न आला तर तो गुगली असणार आहे. ठीक आहे. त्याच्यामुळं हे फक्त परफेक्ट करा. अभ्यास कसा करा? कमी अभ्यास करा, मोजकी पुस्तक वापरा, पण रिपीट होऊ द्या. ठीक आहे. रिपीट होऊ द्या. कमी करा पण मॅक्सिमम रिव्हिजन होऊ द्या. तुम्ही सगळं वाचत बसला आणि वन टाइम रिडिंग असेल, काही फायदा नाही त्याचा. ठीक आहे. आता इतिहास. इतिहास पण काय आहे? तर महाराष्ट्राचा इतिहास आणि भारताचा इतिहास. ठीक आहे. इतिहास हा उलटा आहे, भूगोलाचा उलटा आहे. भूगोल अभ्यासाला सोपा आणि प्रश्न अवघड विचारायला लागले. आता थोडासा ट्रेंड इतिहासाचा बदललाय. ठीक आहे. इतिहासाचा का बदललाय मी म्हणतोय, कारण इतिहास हा भरपूर वास्ट विषय आहे. ठीक आहे. करावं तेवढं इतिहासाचं कमी आहे. पण आजकाल मार्क्स पडायला लागलेत. आजकाल मार्क्स पडायला लागलेत. ठीक आहे. तर थोडंसं त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे, इतिहासाकडे. कारण मार्क्स येत आहेत. थोडंसं लक्ष दिलं तर 100% मार्क्स येत आहेत. 10 पैकी तुम्हाला 8च्या वर तरी यायला पाहिजेत. 8 मिनिमम 7-8 तरी यायलाच पाहिजेत. आणि येतात. भूगोलाची गॅरंटी राहिलेली नाही, इतिहासाची राहिली आहे. तर आता बघा, इथं पण लक्षात ठेवा, 10 पैकी 7 ते 8 प्रश्न फक्त महाराष्ट्राच्या रिलेटेड असणार आहेत. भारताचं फक्त दिलंय, पण नॉमिनल आहे. त्याच्यावर काही प्रश्न नाहीत आहेत. तर आता हे तुम्ही वाचूनच घ्या. फक्त एक सांगतो, 1857चा जो उठाव आहे त्याच्यावर रिलेटेड, त्याच्या आसपासच्या ज्या घटना आहेत का नाही, जसं की त्याच्या आधीचे उठाव, म्हणजे आधीचे उठाव हे पण आपण 1857च्या उठावात धरतो. का धरतो? तर ते त्याचं बॅकग्राऊंड आहे. 1857चा उठाव होण्यामागचं जे बॅकग्राऊंड काय आहे, तर छोटे मोठे आदिवासी उठाव असतील, बरोबर, कोळ्यांचे उठाव आहेत, रामोशांचे उठाव आहेत, शेतकऱ्यांचे उठाव आहेत. तर हे जे उठाव आहेत ते 1857च्या उठावाची पार्श्वभूमी आहे. त्याच्यामुळे हे आपण हे जे पकडतो, आता बिल्लो उठाव, तर बिल्लो उठाव हा आदिवासी उठावामध्येच आहे. ठीक आहे. संथाळ्यांचे बंड आदिवासी उठाव आहे. तर ही जे आहे, तर हे आपण 1857चा उठाव ह्याच्या रिलेटेडच बघतोय. तर 1857च्या उठावाबद्दल जवळजवळ 3 तरी प्रश्न कंपल्सरी आहेत. तुम्ही पेपर काढून बघा, तुम्हाला लक्षात येईल. तर अभ्यास आपण काय करायचं? तुम्ही फापट पसार वाचत बसू नका. हे विनाकारण तुम्ही नेताजी सुभाषचंद्र बोस, परत महात्मा गांधी नका वाचत बसू. नाहीत प्रश्न विचार. ठीक आहे. तुम्ही बघा, पंडित नेहरूंवर नाहीत प्रश्न विचारत. प्रश्न कोणाला विचारतात? शाहू फुले आंबेडकर. कंपल्सरी दरवर्षी एक तरी प्रश्न आहेच, कंपल्सरी करायचाच. कामगार कायदे कंपल्सरी प्रश्न आहेत दरवर्षी, 100% करायचंच, ते सोडायचंच नाही. एक म्हणजे मी सांगतोय ते पहिल्यांदा कम्प्लीट करा, मग तुम्ही दुसऱ्या टॉपिकला हात लावायचा असेल तर लावा. पण हे सोडून तुम्ही जर विनाकारण वाचत बसला, लाल बहादूर शास्त्री वाचत बसला किंवा बाकीचं लाला लजपतराय वाचत बसला, काही फायदा नाही त्याचा. ते राज्यसेवेत विचारतात, पण इथं नाही. इथं महाराष्ट्राचा भूगोल तो आहे तो परफेक्ट करा. सगळ्यात बघा, शेतकरी उठाव, बरोबर, 1857चा उठाव प्रश्न विचारतातच.
आता उठाव कुठं कुठं झाले, त्या तिथले ब्रिटिश अधिकारी कोण कोण होते, जोडाला वाले 100% विचारलेत प्रश्न. ठीक आहे. परत काँग्रेसचे अधिवेशन पण बघून घ्या. हे सुरुवातीचे 1915 पर्यंत बघून घ्या. कुठलं 1885 ला स्थापना झाली काँग्रेसची, कुणी केली, काय केली, हे सगळं बघायचं. आता राजकीय संस्था, ब्रिटिश पूर्व राजकीय संस्था. आता ही ब्रिटिश पूर्व राजकीय संस्थांमध्ये ते PDIF बरोबर कुठल्या क्रमाने आले भारतात हे पण विचारतात. तिथले जास्त प्रश्न नाहीत पण ठराविक विचारू शकतात कोणत्या क्रमाने भारतामध्ये जे आले. तर काय पहिल्यांदा आले पोर्तुगीज, परत काय डच, परत इंग्रज आणि परत फ्रेंच. ठीक आहे. काय PDIF किंवा काय पेडा बर्फी म्हणून पण आपण लक्षात ठेवतो. काय लक्षात ठेवतो आपण? पेडा बर्फी. हा, पे वरून काय आहे? पोर्तुगीज, ड वरून डच, ब वरून ब्रिटिश आणि प वरून फ्रेंच. ठीक आहे. पेडा बर्फीवरून पण लक्षात राहते. PDI मॅक्सिमम ट्रिक वापरा रे. काय आहे? नुसतं गोकांपट्टी करून काही फायदा नाही. तर हे परत ब्रिटिशांच्या आर्थिक धोरण, क्रांतिकारी चळवळीवर पण प्रश्न विचारतात, फक्त महाराष्ट्राच्या रिलेटेड करायचं. ठीक आहे. चापेकर बंधू असतील, हो इथं दिलंय चापेकर बंधू, फडके, सावरकर, अभिनव भारत, 100% प्रश्न आहेत ह्याच्यावर. एक वेळ इथं नाहीत विचारले, भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांच्यावर कमी विचारले, पण इकडे प्रश्न जास्त आहेत. अभिनव भारत, सावरकरांवर प्रश्न आहेत. ठीक आहे. चापेकर बंधू, फडक्यांवर प्रश्न आहेत. ही एक हॉट टॉपिक आहे, कंपल्सरी प्रश्न विचारतात. दलित चळवळीवर 100% प्रश्न असतोच. हे बाबा वलंगकर आहेत. ठीक आहे. राजर्षी शाहू महाराज आहेत, आंबेडकर आहेत, त्याच्यावर प्रश्न 100%. हे तुम्ही पहिल्यांदा करा. ह्याच्यापेक्षा जर हॉट टॉपिक पाहिजे असेल तर काय, कारण हे तोंडपाठच पाहिजे तुमचं. काय ब्राह्मो समाज, आर्य समाज, प्रार्थना समाज, ठीक आहे, सत्यशोधक समाज, रामकृष्ण मिशन, ह्या ज्या महाराष्ट्रामध्ये ज्या समाज सुधारणा, ज्या धार्मिक सुधारणाच्या चळवळी चालू झाल्या, ह्या तुमच्या तोंडपाठ पाहिजे. तुमचं वृत्तपत्र तोंडपाठ पाहिजे. सोपं आहे, काही अवघड नाही, फक्त एक दिशा पाहिजे. आणि इतिहासाला दिशा सापडत नाही. जर तुम्ही नुसतं पुस्तक, रेफरन्स बुक जर हातात घेऊन जर वाचायला लागला तर इतिहासात तुम्ही भरकटला म्हणून समजायचं. इतिहास कसा करायचा? तर सेम आपला पॅटर्न काय, फक्त PYQ, त्याचं अनालिसिस, PYQ अनालिसिस, PYQ अनालिसिस, एवढंच. बाकी इतिहासाकडे डोकवून पण बघायचं नाही. कारण इतिहासात जर तुम्ही जर रेफरन्स बुक घेतला तर तुम्ही भरकटत राहिला. कारण वाचायला एवढा भारी वाटतो इतिहास, पण बिनकामाचा आहे. ठीक आहे. तुम्ही दिवसभर जर वाचत बसला ना, त्याच्यात चुकून एखादा प्रश्न येऊ शकतो. ठीक आहे. इतिहास हा फक्त PYQ मधून करण्याचा विषय आहे. ओके. हा झाला इतिहास. मार्क्स येतात त्याच्यामुळे इतिहासाकडे लक्ष द्या. इतिहासात मार्क्स येतात, भूगोलात मार्क्स कमी येत आहेत, त्याच्यामुळे भूगोल पण थोडस, लोकसंख्या जेवढं जेवढं हॉट टॉपिक सांगितलं तेवढंच करा, त्याच्यावर जास्त करायला जाऊ नका. ओके. आता अर्थव्यवस्था, प्रश्न अवघड असतात पण मार्क्स पडतात. ठीक आहे. आणि ह्याच्यात कोण टिकतं? ज्यांना प्रॉपर कन्सेप्ट कळलेत. इथं फॅक्टचा विषयच येत नाही. ठीक आहे. इथं फॅक्ट्सवर कमी असतं, मॅक्सिमम प्रश्न ह्या कन्सेप्टवर बेस असतात. ठीक आहे. कारण इकॉनॉमिक्स हा कन्सेप्टवर पूर्णपणे डिपेंड आहे. ठीक आहे. इकॉनॉमिक्स कन्सेप्टच आहे सगळ्या. सगळ्यात महत्वाचा टॉपिक आहे सार्वजनिक वित्त व कर प्रणाली, FRBM ऍक्ट. FRBM ऍक्ट 2003 वर जवळजवळ दरवर्षी प्रश्न विचारतात. FRBM ऍक्ट काय आहे? ठीक आहे. तुटीचे प्रकार, प्रश्न दरवर्षी आहेत. तूट कशा पद्धतीचे असतात, तूट कशी म्हणायची. ठीक आहे. महसुली तूट, वित्तीय तूट, ओके, प्राथमिक तूट, हे अर्थसंकल्प, परत अर्थसंकल्पाचे प्रकार, जेंडर बजेट असेल, झिरो बेस्ड बजेट असेल. ठीक आहे. हे प्रश्न दरवर्षी विचारतात. त्यामुळे सगळ्यात जर पहिल्यांदा जर काय करायचं असेल ना तर हे करायचं इकॉनॉमिक्सचं. कुठलं? सार्वजनिक वित्त व कर प्रणाली. सगळ्यात पहिला, कारण ह्याचे 15 प्रश्न असतात. 15 पैकी जवळजवळ 4 तरी, मिनिमम 4 प्रश्न तरी ह्या टॉपिकवर सापडतील तुम्हाला. ठीक आहे. सार्वजनिक वित्त, शासकीय योजना, 1-2 प्रश्न असतात पण थोडेसे बाउन्स असतात, त्याच्यामुळे थोडंसं इकडे कमी लक्ष दिलं तरी चालते. होय, कारण गुगली असते 100%. पण मॅक्सिमम वेळा ह्याचं उत्तर ऑल ऑफ द अबाव असतं. त्याच्यामुळं जर माहित नसेल ना तर शक्यतो गोष्टी नाकारायच्या नाहीत.
त्यांनी विचारलं तर ऍक्सेप्टन्स ठेवायचा आणि पुढे जायचं. ओके. शासकीय योजना, परत एकदा हॉट टॉपिक, दारिद्र्य. राज्यसेवेमध्ये हे जास्त विचारायचे. ठीक आहे, राज्यसेवेमध्ये शाश्वत विकास, एमडीजी, एसडीजी ह्या गोष्टी विचारायचे. थोडस ह्याचा ट्रेंड कंबाईन मध्ये थोडंसं वेटेज कमी केलंय. कंबाईन मध्ये वेटेज कमी केलं आणि कशाचं वाढवलं, जे कोर इकॉनॉमिक्स आहे, जे कन्सेप्ट बेसवर आहे. कारण इकडे जे सापडतं ना दारिद्र्य, म्हणजे प्रश्न असतोच दारिद्र्यावर, तेंडुलकर समिती करा, रंगराजन समिती करा. ठीक आहे, ह्या गोष्टी गरजेच्या आहेत. फक्त ह्या निर्देशांक पण करा. युआरपी, एमआरपी हे दारिद्र्य बेसिसच आहे. ह्या 3 समित्या, लकडावाला, रंगराजन समिती आणि तेंडुलकर समिती कंपल्सरी करायच्या. ठीक आहे, कंपल्सरी करायच्या. हा, आता हे झालं बेरोजगारी. बेरोजगारीचं एनएसएसओ वर 100% प्रश्न असतोय. ठीक आहे, प्रश्न असताना ह्या इकॉनॉमिक्सचं मॅक्सिमम कन्सेप्ट बेसवर आहे. त्याच्यामुळे प्रश्न सुटायला पण सोपे. लास्टला तर बिलकुल सोडू नका इकॉनॉमिक्स. आणि इकॉनॉमिक्स मध्ये मार्क्स येतात. तुमच्याकडे थोडासा कॉमन सेन्स असेल ना तर 100% इकॉनॉमिक्स मार्क्स देऊन जातं. आणि इकॉनॉमिक्स मध्ये ज्याला मार्क्स पडले खूप पुढे सरला, एवढं लक्षात ठेवा. विकासाचे निर्देशांक, एचडीआय, जीआयआय, परत जीडीआय, हे बघून ठेवा. हे तोंडपाठ पाहिजेच ह्या गोष्टी. पण हे राज्यसेवेत जास्त विचारायचे, थोडस वेटेज कमी केलंय. कशात? कंबाईन मध्ये. आता एफडीआय वर प्रश्न आहेत, सेज वर प्रश्न आहेत. ठीक आहे, ह्या आता राष्ट्रीय उत्पन्न. राष्ट्रीय उत्पन्न आपण बघितलं. आंतरराष्ट्रीय संस्था क्वचित प्रश्न विचारला जातो, आला तर येऊ शकतो, पण ह्याच्यासाठी एवढं पाठ करणं काही गरज नाही. ओके, त्यामुळे सोडू शकता, स्किप करू शकता. बँकिंग, बँकिंग वर पण प्रश्न आहेत. फक्त काय करा, आरबीआय करा तुम्ही, आणि राष्ट्रीयकृत बँका किती आहेत, किती साली ह्या झाल्यात, ह्या फक्त गोष्टी, नॅशनलाइज बँका कधी झाल्या वगैरे ह्या गोष्टी तुम्ही बघून घ्या थोडस. त्यामुळे बँकिंग पण बघून घ्या. भारतीय अर्थव्यवस्था, ठीक आहे, काय एवढी ह्याची गरज नाही. आता ह्याच्यात काय सांगितलं मी, इकॉनॉमिक्स मध्ये सगळ्यात महत्वाचं आहे सार्वजनिक वित्त आणि कर प्रणाली, सगळ्यात जास्त वेटेज. 2 नंबरला मी काय सांगितलं तुम्हाला, दारिद्र्य, राष्ट्रीय उत्पन्न. ठीक आहे, दारिद्र्य, राष्ट्रीय उत्पन्न. परत विकासाचे निर्देशांक करा, बेरोजगारी एक करा, आणि बँकिंग सांगितलं. एवढं जरी केलं ना तुम्ही तरी ठीक आहे. करंट मधले प्रश्न इकॉनॉमिक्स मध्ये जरा जास्त दिसतात, त्यात तुमचा कॉल असेल की कसं करायचंय. करंट करताना इकॉनॉमिक्स त्यातला किती कव्हर करायचं आहे, पण ते थोडासा टफ पार्ट जातो, कारण तिथं आकडेवारी कन्सेप्ट कमी आणि तिथं रट्टा जास्त आहे. ओके, त्याच्यामुळे ते जरी थोडंसं स्किप केलं तरी चालेल. ठीक आहे, तिथं पण रिस्क घ्यायची, पेपर मोकळा सोडायचा नाही. 100 पैकी 100 अटेम्प्ट पाहिजे तुमचा. तुम्ही म्हणसाल ठीक आहे 35च मार्क पाडायचे, 40च पाडायचे, तर 50 सोडवतो 40 मार्क्स पाडतो, पडणार नाहीत. ओके, तुम्हाला वेळ पुरो अथवा न पुरो, तिथे 100च्या 100 गोल झाले पाहिजेत. हा लक्षात, 100च्या 100 गोल असले पाहिजेत तिथं. विज्ञान, बऱ्याच लोकांना हे नाव ऐकल्यानंतर अटॅक येतो. ठीक आहे, तर एवढं पण घाबरण्यासारखं काही नाही. फक्त ठराविक टॉपिक करा, त्यातले प्रश्न नाहीत चुकले पाहिजेत. ठीक आहे, त्याच्यातले शक्यतो प्रश्न चुकले नाहीत पाहिजेत. कारण सायन्स पण विषय कसा आहे, मार्क्स देतं, सायन्स मार्क्स देतं. तर आता काय करा, साहजिकच बायोलॉजीला वेटेज जास्त आहे, तर बघून घ्या. सगळ्यात सजीवाचे वर्गीकरण, प्राण्यांचे वर्गीकरण, वनस्पती वर्गीकरण, भयान अवघड प्रश्न असतात. ठीक आहे, तुम्ही जेवढं कराल तेवढं इथं कमीच पडणार आहे. जेवढं कराल तेवढं कमी आहे, आणि ते मानवी बुद्धीला तरी शक्य नाहीये. मी तर म्हणतो कंबाईन असो किंवा एमपीएससी असो, सायन्सच्या प्रश्नांची लेवल ही जे नेट पेक्षा हाय आहे, एवढं लक्षात ठेवा. कशाची? बायोलॉजीची. त्याच्यामुळे इथं काय विचारतील भरोसा नाही. फक्त काही काही प्रश्न त्यांचा ठराविक पॅटर्न ठरलाय, जसं की ॲनिमल डायव्हर्सिटी आणि प्लांट क्लासिफिकेशन, ॲनिमल क्लासिफिकेशन, ह्याच्यावर 100% प्रश्न असतो, आपल्याला सुटत नाहीत. मी परत एकदा सांगतो, जरी आपल्याला माहित असेल की ह्याच्यावर दरवर्षी प्रश्न विचारतात, तरी पण मानवी बुद्धीला हे शक्य नाहीये हे प्रश्न सुटणं. त्याच्यामुळं जास्त लोड घ्यायचा नाही विज्ञानाचा, आणि बायोलॉजीचा तर नाहीच नाही. जर मार्क्स तुम्हाला जर कुठून आणायचे असेल ना, तर हे खाली 2 विषय आहेत, फिजिक्स आणि केमिस्ट्री. तिथं 100% मार्क्स येतात. ठराविक टॉपिकवर प्रश्न विचारतात आणि तिथं मार्क्स आले पाहिजेत. बायोलॉजी कडून अपेक्षा करायची नाही, कारण तुम्ही नीटच्या मुलाला प्रश्न ते दाखवा,
त्याला पण सुटत नाहीत. ठीक आहे, तर हे बघून घ्या. डिसीजवर पण दरवर्षी प्रश्न असतात. ओके, राहता आपल्याला जर इथं जर कुठला प्लस पॉईंट राहतो तर ह्या दोन गोष्टींचा प्लस पॉईंट राहतो. कुठला? फिजिक्स आणि केमिस्ट्री. तर फिजिक्स आणि केमिस्ट्री, फिजिक्स मध्ये दरवर्षी कशावर जास्त प्रश्न विचार म्हणजे कंपल्सरी जो प्रश्न येतोच ते कोणते टॉपिक आहेत? साऊंड. 100% प्रश्न विचारतातच, मार्क्स भेटतातच. ओके, प्रश्न विचारतात ते विचारतात आणि तिथं आपण मार्क्स मिळवू शकतो. साऊंड. परत दुसरी गोष्ट आहे लाईट. साऊंड, लाईट. परत इलेक्ट्रिसिटी, करंट, इलेक्ट्रिसिटी. कंपल्सरी प्रश्न असतो, कंपल्सरी, आणि मार्क्स येणार. सगळ्यात मार्क्स मिळवायला जर सायन्स मधला आणि कंपल्सरी प्रश्न येतो तो म्हणजे रेडिएशन. अल्फा रेस, बीटा रेस, गॅमा रेस, दरवर्षी प्रश्न असतो. रेडिएशनवर दरवर्षी तुम्हाला प्रश्न सापडणारच, युरेनियमच्या रिलेटेड. ठीक आहे, त्यामुळे हॉट टॉपिक एवढे 4 टॉपिक तुम्ही कंपल्सरी करा आणि मार्क्स मिळवा. ओके, हे झालं फिजिक्सचं. केमिस्ट्रीमध्ये पिरियोडिक टेबल, कार्बन रिलेटेड, ऑर्गॅनिक केमिस्ट्री. ठीक आहे, पिरियोडिक टेबल, अणुरचना. आणि आता ह्या दोन्हींची लेवल आहे ना फिजिक्स आणि केमिस्ट्रीची, ती 8वी 9वी 10वी मॅक्स, पण एक 9वी पर्यंतच लेवल आहे, बरोबर. आणि ह्याची लेवल मी म्हणतो पीएचडी लेवल आहे. कशाची? बायोलॉजीची. त्यामुळे बायोलॉजीचा विचार करायचा नाही, कारण की आपल्या मानवी बुद्धीला हे झेपणार नाहीये. कारण जर तुम्ही हे करत बसला ना तर तुम्हाला बाकीचे मार्क्स येणार नाहीत, एवढं लक्षात ठेवा. आता चालू घडामोडी, आणि आपण तर काही आपल्या बॅच मध्ये बघणार नाही चालू घडामोडी. फक्त आता चालू घडामोडी म्हणजे महत्वाचा टॉपिक. आता मी तर म्हणेन डेलीच्या डेली करण्यापेक्षा तुम्ही मंथली घ्या. आता ऑक्टोबर मध्ये आहे, तर ह्या सप्टेंबर, ठीक आहे, सप्टेंबर निम्मा सप्टेंबर 15 सप्टेंबर पर्यंत करा. मागच्या ऑगस्ट सप्टेंबर पासून ते ह्या सप्टेंबर पर्यंत सगळं करंट अफेअर्स तुम्ही, आणि डेली करत बसण्यापेक्षा काय करा, मंथली घ्या विकर आणि मंथली वाचून काढा. ठीक आहे, वरचेवर वाचा. 15 पैकी 7-8 बरोबर आले तरी सफिशियंट आहेत. जास्त लोड घेऊ नका. ह्या वर्षी जागा जास्त आहेत, जिथं हक्काचे मार्क्स आहेत ते मिळवा. नाही त्याच्या मागे लागू नका, जसं की बायोलॉजीच्या मागे लागू नका, करंट अफेअर्सच्या मागे बिलकुल लागू नका. का तर ह्या वर्षी जागा जास्त आहेत, की आपल्याला मार्जिन ऑफ बेनिफिट आहे. ठीक आहे, तेव्हा नाही त्या गोष्टीच्या पाठीमागे लागू नका. जे आपल्या हातातलं आहे ना ते फक्त कमवणार. ओके, जे हक्काचे मार्क्स आहेत, पॉलिटी आहे, भूगोल आहे, इतिहास आहे, तिकडे लक्ष द्या. काय गरज नाही एवढं जास्त लक्ष द्यायची, का तर जागा जास्त आहेत आपल्याला. ठीक आहे, मेन्स मध्ये जेव्हा कॉम्पिटिशन करायचं आहे ना त्यावेळेला ठीक आहे, पण मेन्सला आहे 4 महिने, 3-4 महिने टाइम आहे फ्री निघल्यानंतर. ठीक आहे, तर जर ज्यांना करायचं आहे त्यांनी हे बघून घ्या, पॉज करा व्हिडिओ आणि बघून घ्या. एवढे एवढे टॉपिक्स आपल्याला करायचे. गणित आणि बुद्धिमत्ता आपल्या लेक्चरमध्ये आपण हे पण बघणार नाही, पण मॅक्सिमम. कारण आता इथं जर गाडी अडकली तर आपली गाडी फ्री मध्ये अडकते, एवढं लक्षात ठेवा. इथं जर गाडी अडकली, 20, काय काय वेळेला 25 प्रश्न विचारायचा ट्रेंड चालू झालाय. ठीक आहे, 25 पैकी तुमचे एक 15च्या वरच बरोबर पाहिजे. ठीक आहे, पण आता हे जे मी सांगतोय तुम्हाला आकडे, अरे 15च्या वर बरोबर पाहिजेत, 20 बरोबर पाहिजेत, 15 पैकी 10 बरोबर पाहिजेत, हे कधी लागू असतं? जेव्हा एक जेमतेम जागा असतात 400-500 वगैरे, ह्या वेळेला 7,000 जागा आहेत, 8,000 जागा आहेत. तर इथं साहजिक असे लागू नये, आपल्याला फक्त एवढा मार्क्स घ्यायचे. मग मी सांगितलं, रिपीट करतोय, आपल्याला जिथं हक्काचे विषय आहेत ना ते हातातनं गमवून द्यायचे नाही. त्यामुळं हे पण करा, पण हिथं जर तुम्ही जास्त वेळ दिला पेपरमध्ये, ऍक्च्युअल पेपर सोडवताना, जर हिथं जर तुम्ही जर अर्धा आणि 35 मिनिटं जर तुम्ही देत असाल ह्या 20 आणि 25 प्रश्नांसाठी, तर तुमचा इफेक्ट 100% त्या ह्याच्यावर होणार. उरलेले जे काय 75-80 प्रश्न आहे ना त्याच्यावर होणार. कारण तुम्ही हातचे पण मार्क काय हिथं जर तुम्ही जास्त वेळ दिला पेपर सोडवताना तर काय काय प्रश्न तुमचे बघूनही होणार नाहीत. हा, म्हणून तुमची प्रॅक्टिस पाहिजे. तुमची जर प्रॅक्टिस असेल तर इथं जो 35 मिनिटं 40 मिनिटं जो तुम्हाला वेळ लागणार ते तुम्ही 25 मिनिटात कव्हर करू शकता. किंवा उरलेले 35 मिनिटांमध्ये 80 प्रश्न कसे सोडवायचे ह्याची पण तुमची प्रॅक्टिस होते. म्हणून तुम्ही थोडस प्रॅक्टिस करा.
ठीक आहे. तर गणित बुद्धिमत्ता. ठीक आहे, आपण जवळजवळ सगळ्या विषयांचं एक ट्रेंड बघितलाय. काय पडतं, ह्याच्या बाहेर प्रश्न जात नाहीत आणि जर आलेच चुकून चुकून येतात, एक 5-6 प्रश्न येतातच, पण त्या गुगली असतात. विचारलं तर लय सोपं असतं, नसेल तर ते कुणालाच येत नाही. त्या प्रश्नाचा विचार करायचा नाही. ते प्रश्न डिसाईड करत नाहीत तुम्ही स्पर्धेत आहात का नाहीत. डिसाईड काय करतं, जे जगाला जमतं ते आपल्याला जमतंय का, हेच डिसाईड करतं, बाकी काही नाही. जिथं लोक म्हणजे 90% लोक चुकतात, ते प्रश्न जर आपले बरोबर आले त्याचा शक्यतो काय फायदा नाही. काय फायदा आहे, जे सगळ्यांचं बरोबर येतं ते आपलं पण बरोबर आलं पाहिजे एवढं. कारण ह्या तत्वावर आपली फ्री 100% निघते. काही गरज नाही परत एक्स्ट्रा करायची. एकच ह्या वर्षाच्या फ्री निघण्यासाठी फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा, जे आजचे विषय आहेत, ज्या हातच्या गोष्टी आहेत त्या चुकवू नका. कट ऑफ 100% खाली येणार, तर आपण त्या कट ऑफ मध्ये बसलं पाहिजे. नाही त्या गोष्टीवर वेळ देणं थोडंसं टाळा. नाही त्या गोष्टी कोणत्या आल्या सांगितलं, आता गणित बुद्धिमत्ता, चालू घडामोडी, बायोलॉजीकडं डुंकूनही बघू नका. ओके, चालू घडामोडी करा तुम्ही, पण जास्त लोड घेऊ नका. 1-2 पुस्तकं वाचणं, 3-3 प्रकारचे रेफरन्स बुक ठेवणं काही गरज नाही. आणि सगळ्यात महत्वाचं, जर फ्री करायचे असेल तर सगळ्यात महत्वाचं आता मुद्द्यावर येतो, ती काय, फक्त पीवायक्यू अनालिसिस. तुमची जर पीवायक्यू वर पकड असेल तर प्रश्न रिपीट होताना दिसतात तुम्हाला. आता उद्यापासून आपले लेक्चर चालू होत आहेत. ठीक आहे, आपल्या ऍपमध्ये लेक्चर असणार. पहिलं लेक्चर मी कदाचित ठेवेन युट्यूबला, ओके, डेमो लेक्चरसाठी. पण आपल्याला एक लक्षात येईल की काय पॅटर्न आहे. प्रश्न रिपीट झालेले आहेत, जसेच्या तसे रिपीट झाले. कंबाईन 2022 चे प्रश्न कंबाईन 2025 ला आहे असे दिसलेत. आहे असे काहीच बदल नाही, ऑप्शन सकट आहे असे दिसले. जर तुमची पीवायक्यू वरच जर पकड नसेल, तिथे पेपरला गेल्यानंतर तुम्हाला लक्षात तरी आलं पाहिजे बाबा हे प्रश्न आधी विचारलाय, हा पीवायक्यू मधला प्रश्न आहे. तिथे वेळ वाचतो आपला, कारण डायरेक्ट आपण ऑप्शन मारतो पुढे जातो. ठीक आहे, त्याच्यामुळे पीवायक्यू वर पकड असणं जास्त गरजेचं आहे. जर तुम्ही नवीन असाल, तुम्ही डायरेक्ट पीवायक्यू थ्रू जरी केलं तरी चालेल. जुन्या विद्यार्थ्यांनी रेफरन्स बुक वाचत बसू नका. नव्या पण विद्यार्थ्यांनी तर रेफरन्स बुक तुम्ही जर वाचायला गेला, तुम्ही जाळ्यात अडकले, चक्रव्यूहामध्ये तुम्ही अडकले, एवढं लक्षात ठेवा. काही वाचत बसायचं ना, फक्त पीवायक्यू बघा. आता आपली बॅच लॉन्च होतीये उद्यापासून, 5 ऑगस्ट पासून बॅच लॉन्च होते. ह्याच्यात आपण फक्त 2019 ते 2025 ग्रुप बी आणि ग्रुप सी मध्ये काय काय प्रश्न विचारलेत, कोणत्या टॉपिकचे काय प्रश्न विचारले, त्याचं आपण डिटेलमध्ये अनालिसिस घेणार आहोत. ठीक आहे, त्याचं डिटेलमध्ये आपण करणार आहे आणि अशा पद्धतीचे तुम्हाला स्क्रीनवर माहिती दिसेल. तुम्ही पॉज करून तुम्ही ती वाचू पण शकता, त्याच्या नोट्स पण काढू शकता. ठीक आहे, त्याची सगळी माहिती आपण टेलिग्राम चॅनेलवर वगैरे टाकूच. त्याची फी काय असेल, त्याचं किती व्हिडिओज वगैरे असतील, ते सगळं आपण त्याच्यावर टाकूयात. एक डेमो लेक्चर आपण उद्याच अपलोड करूयात. ठीक आहे, उद्या अपलोड करूयात. टेलिग्राम चॅनेलला पण लिंक टाकतो आणि युट्यूबला पण अपलोड करतो, ते बघून घ्या. त्यातून जर काही बेनिफिट वाटलं तर 100%, कारण ही बॅच तुम्ही केली, कारण आपल्याला माहित आहे ह्या बॅच मधून जवळजवळ 50+ मार्क 100% पडतात. कशात का, तर आता 50 का म्हणतो, इथं तर मी 60 लिहिलंय सुरुवातीला, मग मी आता 50 का म्हणतो, तर आपण ह्या बॅच मध्ये काय घेणार नाही, मॅथ आणि रिझनिंग घेणार नाही, आणि दुसरं करंट अफेअर्स घेणार नाही. त्याच्यातले 10 मार्क्स तुम्ही पकडा. पण मी जे 80 किती झालं, 70च्या ह्याच्यामध्ये तुम्हाला 50+ प्रश्नांचा रेफरन्स 100% सापडणार. कारण तोच ट्रेंड असतो की आयोग स्वतःचं डोकं जास्त वापरत नाही. आयोग फक्त मागचे प्रश्न एकतर कॉपी पेस्ट नाहीतर थोडंसं फेरबदल किंवा त्याच्याशी थोडंसं लिंक असलेलेच प्रश्न विचारतं. ते नवीन ट्रेंड आणायला जात नाही, एवढं लक्षात ठेवा. त्याच्यामुळे पीवायक्यू वर जर तुमचा पाया भक्कम असेल पीवायक्यूचा, तर तुम्हाला तुमची फ्री 100% आहे आणि पोस्ट पण 100% आहे. ठीक आहे, तर आता ह्याच्यातून तुम्ही अभ्यासाला लागा आणि आपण आता लेक्चर उद्यापासून बॅच सुरू करतोय. ठीक आहे, पहिल्यांदा डेमो लेक्चर बघा, जर व्यवस्थित वाटलं तर तुम्ही जॉईन होऊ शकता. ठीक आहे, धन्यवाद.